ठाणे येथील दिशा ग्रुप सामाजिक संस्था व माजी नगरसेविका रागिणी बैरी शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाचे येवळा माजीवाडा उपशहर प्रमुख भास्कर बैरी शेट्टी यांच्या पुढाकाराने विशेष वर्गाच्या मुलांसाठी विशेष बालहंडी दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आले। या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे विशेष गरजांसाठी कार्यरत असलेल्या मुलांना या उत्सवात सहभागी करून घेण्यात आले। सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे विशेष कौतुक झाले। उत्सवात राजहंस फाउंडेशन आणि सेंट जॉन शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्यांना विशेष बक्षिसांनी सन्मानित देखील केलं। या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विशेष मुलांसाठी घेतलेल्या उपक्रमाचं कौतुक केलं आणि या मुलांना प्रोत्साहन दिले। समाजातील प्रत्येक घटकाने अशा मुलांसाठी उन्नतीसाठी योगदान दिलं पाहिजे असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। गेली 12 वर्ष मला वाटते दिशाभूलतर्फे अशा प्रकारच्या विशेष मुलांचे विशेष बाल दहीहंडीचं आयोजन या ठिकाणी गेली 12 वर्ष दिशा ग्रुप करतच आहे। आणि आज या बाल दहीहंडी कार्यक्रमामध्ये ठाण्यातील सेंट जॉन स्कूल विद्याशाळा, आचल, नंतर जागृती पालक संस्था आणि एक राजहंस या 5 शाळेतील शिक्षक आणि बाळगोपाळांनी अतिशय उत्साहाने या ठिकाणी भाग घेतलेला आहे। मला वाटतं निषेध करण्यापेक्षा बदलापूरची जी घटना ज्या नराधमाने केलेली आहे ती अतिशय विकृत अशी कृती त्या ठिकाणी त्या अल्पवयीन मुलीवर झालेली आहे। त्यामुळे माझी शासनाकडे एवढीच विनंती आहे की त्या नराधमाला अक्षरशः कडक अशी शिक्षा लवकरात लवकर देण्यात यावी। आणि याशिवाय महत्त्वाचं म्हणजे त्या शाळेमधील शिक्षकांना म्हणा, ज्या मुलींवर अत्याचार झालेला आहे त्यांच्या कुटुंबियांना म्हणा, कशा प्रकारे त्यांचं मनोबल वाढवून त्या मुलींच्या पुढच्या करिअरमध्ये या गोष्टीची त्यांना जाणीव होता कामा नये यासाठी त्यांना कशा प्रकारचं काउन्सिलिंग करता येईल याचा एक प्रयत्न शासनातर्फे म्हणा, शाळेतर्फे म्हणा किंवा विरोधकांतर्फे होणं हे अतिशय गरजेचं आहे। नुसती आंदोलनं करून आपण यावर पर्याय शोधू शकणार नाही। त्यापेक्षा मला वाटतं की आपण सर्वांनी मिळून याचं कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता त्या कुटुंबियांना आणि शाळेला जर शाळेच्या शिक्षकांचं आणि कुटुंबियांचं जर मनोबल वाढवलं तर ते अधिक योग्य होईल असं मला वाटतं।